इराण अमेरिकेचा युद्धाचा परिणाम वसई विरारला आता भेडसावू लागलेला आहे आणि या ठिकाणची जी हॉटेल इंडस्ट्री आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे सचिव आहेत हॉटेल इंडस्ट्रीचे। काय सांगाल, काय सध्याची परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की आमच्या इकडून उद्यापासून 80 ते 70% हॉटेल बंद होणार आहेत आणि आमच्याकडे गॅस नाही आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की स्टाफसाठी गॅस तरी मिळावा, 1 ते 1.5 सिलेंडर। काय वाटतं आता काय परिस्थिती आहे, म्हणजे किती टक्के सध्या तुमची हॉटेल किती सुरू आहेत आणि किती बंद झाली? 50 ते 60% हॉटेल बंद आहेत आणि जी चालू आहेत ती पण म्हणजे कसं माहितीये का, ती गॅसवरती आहेत, म्हणजे ते एंडवरती आलेले आहेत, कधी पण बंद होऊ शकतात। या ठिकाणी 100% बंद होण्याचा चान्सेस आहे। तुम्ही काय सांगाल, आज लग्न सराई सुद्धा येते, आज तुमच्या काही बुकिंग्स वगैरे होत्या का, कसा परिणाम जाणवतो? नाही, अगोदरच्या ज्या बुकिंग्ज आहेत, आता लग्न म्हणजे काय की ते हॉटेल सारखं नाहीये की एका दिवसामध्ये आता सकाळी ऑर्डर दिली आणि संध्याकाळी आली। तर लग्न हे 6-6 महिने अगोदर, 1 वर्ष 2 वर्ष अगोदरपासून बुकिंग होतात। समजा 6-6 महिने अगोदर बुकिंग झालेली आहे आणि सडनली जर गॅस पुरवठा जर कमी म्हणजे मिळणार नाहीये तर लग्न होऊ शकत नाहीये, जेवण बनवू शकत नाहीये। आणि लोकांनी ॲडव्हान्स दिलेले आहेत, ॲडव्हान्स आम्हीही आमच्या सप्लायरला पैसे ॲडव्हान्स दिलेले असतात, तर ते काही रिफंड होत नाही आहेत। तर त्याच्यावरून सगळे वादविवाद चालू आहेत। तुम्ही आज जेव्हा कलेक्टरना भेटला तेव्हा काय तुम्हाला सांगितलं त्यांनी? नाही, कलेक्टर लोकांनी अजून क्लिअर म्हणजे कलेक्टर ऑफिसला काही क्लिअर सिच्युएशन हे झालेली नाही। त्यांनी फक्त एक आढावा घेतलेला आहे की काय सध्या गॅसचं कन्झम्पशन काय चालू आहे आणि गॅसचा पुरवठा काय चालू आहे। तर कमर्शियल गॅस आता तहसीलदार ऑफिसमध्ये काल वसई विरारमध्ये त्यांना वर्बली नोटीस दिलेली आहे की हॉटेल इंडस्ट्रीला आणि कमर्शियल जे आहेत केटरिंग व्यवसायवाले आहेत त्यांना गॅस पुरवठा सध्या करायचा नाही म्हणून। आता जे समारंभ असतील या संदर्भात असं काय तुम्ही निवेदन वगैरे दिलंय का आणि काय तुमची मागणी आहे? नाही, आता लोकांचे ज्यांचे आता माझ्याकडे 2 लग्नाच्या ऑर्डर आहेत की ज्यांनी ऑलरेडी त्यांचे इन्व्हिटेशन गेलेले आहेत, सगळे लोकांची इन्व्हिटेशन झालेली आहे, सगळे बाकी काही गोष्टी आहेत सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत। तर त्या काही एक म्हणजे लगेच बंद होऊ शकत नाही की ते आता काही कॅन्सल होऊ शकत नाही। तर त्यांचे सगळे वादविवाद चालू आहेत। या ठिकाणी लग्नाच्या ऑर्डर्स आहेत आणि त्यामुळे त्यांना त्याचा फटका सुद्धा बसू लागलेत आणि वादविवाद सुद्धा होऊ लागलेले। माझ्यासोबत अध्यक्ष आहेत, काय सांगाल सर, काय तुम्ही सांगाल किती नुकसान होऊ शकते यामुळे? अभी गवर्नमेंट ने गैस का सप्लाई नहीं दिया तो होटल तो बंद हो रहे हैं और जो स्टाफ है उनको खाना दे सकते हम लोग, पगार नहीं दे सकते। अगर उनको पगार नहीं दिया उनका फैमिली रास्ते में आएगी, वो है। और गवर्नमेंट का जीएसटी बोलो, वैट, लाइसेंस फीस भी हम लोग भरने का ताकत नहीं रहेगा, वो भी पोस्टपोन हो जाएगा। तो गवर्नमेंट का फीस गवर्नमेंट के नुकसान है, हम भी बर्बाद हो रहे हैं। इसके लिए जल्दी से जल्दी कुछ गवर्नमेंट इसका प्रोसीजर कम से कम 50% गैस तो हम लोग प्रोवाइड करें, ये हमारे गवर्नमेंट में रिक्वेस्ट है। अभी जो होटल जो चल रहे हैं वो कितने दिन तक चलेंगे और कभी तक पूरा बंद हो सकता है? आप कितना दिन नहीं कितना घंटे तक चलेगा वो बताओ तो, क्योंकि गैस कभी भी खत्म हो सकता है। गैस का कोई सप्लाई नहीं है तो खत्म हो गए समझो। अभी कोई बोला 30%, 60%, मैं बोला अभी 1-2 दिन नहीं आएगा तो 100% बंद हो जाएगा। फिर हम लोग रास्ते में उतरना पड़ेगा स्टाफ का साथ, हम लोग को खाना दो। या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, कारण आम्हाला अन्न द्या असं करत या रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। तेव्हा सरकारने आम्हाला नाही तर निदान आमच्या कर्मचाऱ्यांना जेवू घालण्यापुरता तरी आम्हाला गॅस पुरवठा करावा, जेणेकरून आमचा जो स्टाफ आहे तो इथे राहील आणि जो जर स्टाफ त्यांच्या गावी गेला तर परत या ठिकाणी येणार नाही आणि त्यामुळे अनेक लोक ही जी आहे, हजारो लोक या ठिकाणी बेरोजगार होणार आहे। त्यामुळे सरकारने याकडे कडक लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर पुरवठा जो गॅसचा आहे तो केला पाहिजे, अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केलेली आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार।